मित्रांनो, तुम्ही किती वेळा ठरवत असता की उद्यापासून सकाळी लवकर उठायचंय. मग सकाळी गजर वाजतो, तुम्ही पुन्हा एकदा स्नूज करता आणि झोप लागते. शेवटी उठता तेव्हा उशीर झालेला असतो. रोज रोज विचार करून प्लॅनिंग करून देखील सकाळी लवकर उठण्याची समस्या सुटत नाहीये का? पण मित्रांनो, ही समस्या फक्त तुमचीच नाहीये, तर अनेक जणांना सकाळी उठायला खूप कंटाळा येतो. सकाळी उठल्यावर आपलं जीवन सोपं होतं. सकाळी उठण्याचे शरीराला अनेक फायदे देखील होतात. वेळेचं योग्य नियोजन केलं की निरोगी आयुष्य जगता येतं. सकाळी लवकर उठणं केव्हाही चांगलं आहे, म्हणून तर डॉक्टर देखील लवकर उठण्याचा सल्ला देतात. डॉक्टर व्यायाम, योगा आणि ध्यान करण्याचे सल्ले देतात. सकाळी उठण्याचे भरपूर फायदे जसे आहेत, तसेच दुसरीकडे जर आपण उशिरा उठतो तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणामही होतो. शिवाय आपल्या कामावर देखील याचा परिणाम झालेला जाणवतो. पण याला काही सोल्युशन्स आहेत आणि ते नेमके कोणते तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सकाळी लवकर उठायला कंटाळा येण्याची काही ठराविक कारणं असू शकतात. त्यातील पहिलं म्हणजे रात्री उशिरा झोपणं. पुरेशी झोप न मिळणं, उठल्यावर काहीतरी उत्साही करण्यासारखं नसणं, मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत राहणं, स्नूज करण्याची सवय असणं, यामुळे तुम्हाला लवकर उठणं कठीण जातं. सकाळी उशिरा उठल्याने कोणकोणते आजार होऊ शकतात ते पाहूया. हार्ट प्रॉब्लेम. सकाळी उशिरा उठल्याने सकाळचा सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे शरीरात हार्मोन्सची पातळी बिघडते. रक्तदाबाची पातळी आणि खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. डायबिटीज. जर आपण उशिरा उठलो तर आपल्या दिवसाचं संपूर्ण चक्रही उशिरा सुरू होतं. नाश्ता, जेवण या सर्वांचा वेळ बदलला जातो. सकाळी उशिरा उठल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, त्यामुळे भुकेशी संबंधित समस्या वाढू लागतात. परिणामी व्यक्तीचा आहार असंतुलित होतो आणि डायबिटीसचा धोका संभावतो. हाय ब्लड प्रेशर. संपूर्ण झोपेमुळे हाय ब्लड प्रेशरची शक्यता निर्माण होते. अनेक अभ्यासात असं दिसून आलं आहे की जो रात्री उशिरापर्यंत जागतो त्यांना इतर लोकांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशर होण्याचा धोका अधिक असतो. डॉक्टरांच्या मते याने तुमचे मेटाबॉलिझम क्रिया विस्कळीत होते, ज्यामुळे अनेक समस्यांना आमंत्रण सहजच मिळतं. लठ्ठपणा. ज्या लोकांना सकाळी उशिरा उठण्याची सवय, त्यांचं मेटाबॉलिझम क्रिया मंदावते. याने कॅलरी बर्न होण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी शरीरात फॅट्स जमा होतात आणि लठ्ठपणा वाढू लागतो. पचन संस्था. सकाळी उशिरा उठल्याने पचनशक्ती मंदावते. यामुळे पोट फुगणं, आम्लपित्त यांसारख्या समस्या उद्भवतात. कालांतराने हा त्रास वाढल्याने मूळव्याध होण्याचा धोका देखील निर्माण होतो. सकाळी उठणं फायदेशीर का आहे ते पण पाहूया. सकाळी लवकर उठल्याने तुमचं आयुष्य खूपच सुधारू शकतं. तुमचा दिवस उत्साही सुरू होऊ शकतो. मेंदू ताजातवाना राहतो. कामासाठी भरपूर वेळ मिळतो. मानसिक शांतता, स्ट्रेस कमी होतो. व्यायामासाठी आणि स्वतःसाठी देखील वेळ मिळतो. लवकर उठण्यासाठी काय करायला हवं यावर सोल्युशन काय आहेत ते आपण पाहूया. रात्री लवकर झोपायला जा. जर तुम्ही सकाळी 6 वाजता तुम्हाला उठायचं असेल तर तुम्ही रात्री 10 वाजता झोपणं गरजेचं आहे. झोपेचा वेळ पाळा आणि रोज त्याच वेळेत झोपा. गजर स्नूज करू नका. अनेकदा आपण गजर वाजला की त्याला स्नूज करतो, पण त्यामुळे पुन्हा झोप गाढ लागते आणि उशीर होतो. म्हणून गजर बंद करताच लगेच उठण्याची सवय लावा. रात्री फोन, टीव्ही, सोशल मीडियापासून लांब राहायला हवं. मोबाईल आणि स्क्रीन लाईटमुळे झोप नीट लागत नाही. झोपेच्या किमान 30 मिनिटं आधी तरी मोबाईल बाजूला ठेवायला हवा. उठल्यावर काहीतरी इंटरेस्टिंग करायला ठरवा. जर सकाळी उठल्यावर तुम्हाला काहीतरी छान करण्यासाठी कारण असेल तर उठणं सोपं होईल, जसं की आवडता व्यायाम, फिरायला जाणं, पुस्तक वाचणं, म्युझिक ऐकणं. संध्याकाळी थोडा वेळ व्यायाम करा. व्यायामामुळे शरीर निरोगी राहतं आणि रात्री चांगली झोप लागते, त्यामुळे सकाळी उठायला जास्त त्रास होत नाही. सकाळी लवकर उठण्याचे फायदे मनाशी ठरवा. लवकर उठणं तुम्हाला यशस्वी, उत्साही आणि तंदुरुस्त बनवेल, हे लक्षात ठेवा. स्वतःसाठी एक मजबूत कारण शोधा आणि ते डोळ्यांसमोर ठेवा. मित्रांनो, सकाळी लवकर उठायला सुरुवात करायची आहे ना? मग आज रात्री लवकर झोपा, गजर लावून ठेवा आणि ठरवलेला प्लॅन पूर्ण करा. आठवड्याभरातच तुम्हाला या सवयींमध्ये बदल झालेला दिसेल. तुम्हाला हा विषय कसा वाटला? तुम्ही सकाळी लवकर उठता का? किंवा तुम्हाला काही अडचणी येतात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.